रामपाल आणि अजय कदम अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती सज्ज होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन शैरू आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलंय. सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. पंचांचा इशारा आलाय. मॅच ऑन, प्ले द गेम. शैरू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पंचांना पार करून टाकला असणारा पहिला चेंडू सेमी फायनलच्या थरारामधील अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा मारा पाहायला मिळालाय. प्ले अँड मिस. बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना रामपॉल साठी पहिला चेंडू एका यशस्वी गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे शैलून आतापर्यंत या गोलंदाजीमध्ये फार प्रभावित केलंय आणि हा चेंडू सुद्धा सुरेख प्रकारे टाकला जातोय. डॉट चेंडू आलाय. पुढचा चेंडू सुरेख पाहायला मिळतो. इथे एका धावेसाठी आटापिटा, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण तेवढंच एक्स्ट्रीरक्षण कमालीचं झालंय. बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरी झाल्यात. बेस्ट वर्सेस बेस्ट एक बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू होताना पाहायला मिळत आहे. इथून मात्र विजयाकडे पावलं कुणाची वळणार, इरादे कुणाचे स्पष्ट असणार, किती वेळ शांत ठेवता येणार. इथे मात्र बॅटची कडा घेतलीये. चेंडूला अडवलं जातोय, परंतु संघाचं खातं खुललं जातंय आणि धाव फलकावरती आपल्याला 1 धाव अर्जित करताना पाहायला मॅचलेस मात्र नक्की संघ पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ, 1 धाव धाव फलकावरती. गोलंदाजाची सुरुवात चांगली, धारधार गोलंदाजी पाहायला मिळतीये. अर्थात अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजीचा असा मारा इथे केला जातोय, त्यामुळे फटक्यांमध्ये एलिव्हेशन पाहायला मिळत नाहीये. सुरेख फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव घेतली. सुरेख फेकी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची घाई नाही, गडबड नाही. एक तंत्रशुद्ध गोलंदाजी आपल्याला शैलूच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु ही जोडी, या जोडीने सुद्धा कमालीची फलंदाजी आधीच्या मॅच मध्ये केली आहे. फटका सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू अगदी जातोय डिक्लेरेशन झोन कडे, जिथे आपल्याला 2 धावा या चेंडूवरती अर्जित होताना पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या आधी टप्पा खाऊन 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय आणि मग 2 धावा धाव फलकावरती आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धाव फलकावरती. शैलू यांची गोलंदाजी सुरेख पाहायला मिळते. लगातारचे 2 डॉट टाकल्यानंतर 2 सिंगल आणि 1 दुहेरी धाव, म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक आता धावांची संख्या वाढायला लागली आहे. अर्थातच धावा जमवण्यासाठी फलंदाजांचा रोख पाहायला मिळतोय. मोठा फटका पाहायला मिळतो समोरच्या दिशेनं आणि या चेंडूवरती मात्र आपल्याला चौकार येताना पाहायला मिळतोय समोरच्या दिशेनं. 4 धावा इथे मात्र या फटक्यामध्ये पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षक जरा दूरवरती पाहायला मिळाल्या. मला वाटतं बंड्या सर त्या ठिकाणी अवेलेबल होते क्षेत्ररक्षण करत असताना. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 8 धावा अर्जित केल्या गेल्यात. सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी सेटल होताना प्रयत्न करताना पाहायला मिळते. शैलू यांचं पहिलं षटक संपलंय. प्रत्येक षटकानंतर टीम्स मीटिंग घेणं या ठिकाणी मात्र नक्कीच महत्वाचं नसणार आहे. वेळ जास्तीचा नसणार आहे, त्यामुळं वेळेचं भान ठेवावं लागणार आहे. कारण एका मॅच साठी जवळपास 1 तास या मैदानामध्ये सकाळपासून जर आपण पाहिलं ना तर निश्चितच घेतला गेलाय. दुसरं षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार, एरवी विश्वास कुणावरती दाखवला जाणार, अरविंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर त्यांची सुद्धा गोलंदाजी वाखण्याजोगी राहिली आहे. किंबहुना त्यांनी सुरेख गोलंदाजी केली आहे. त्यांच्यावरती सुद्धा आक्रमण झाली, चौकार त्यांना सुद्धा आले, परंतु कमबॅक त्यांचं सुद्धा चांगलं राहिले. अजय कदम आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. ज्यांच्या बॅटमधून धावा नक्कीच येताना पाहायला मिळाल्या. ते आतापर्यंत बॅट तर शांत आहे, संत आहे.
अरविंद यांचा पहिला चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतोय. वन बाउंड चेंडू अगदी सीमारेषेच्या पलीकडे जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 2 धावा तिथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता हळूहळू धावा मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, अर्थातच दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचले. आणि कुशल सर 10 या आकड्याला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. 10 नंबरची जर्सी आपल्याला भारताचा मास्टर ब्लास्टर यानं खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्रिकेटचा देव म्हटलं जातं. ते 10 नंबरची जर्सी परिधान करायची आणि तदनंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हा नियम लागू केला की सचिन तेंडुलकर यांच्या नंतर ती 10 नंबरची जर्सी कुठलाही खेळाडू परिधान करू शकत नाही. ती जी जर्सी आहे, तो जो नंबर आहे ना, तो नंबर रिझर्व्ह ठेवण्यात आला. ही खरं तर सचिन तेंडुलकरच्या असणाऱ्या त्या क्रिकेटसाठीची मानवंदना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सचिन तेंडुलकर यांचे सुद्धा रेकॉर्ड्स ब्रेक झाले, परंतु त्यावेळेचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट या क्रिकेटमध्ये सुद्धा फार फरक होता. आता बऱ्याच गोष्टी इझिली खेळाडूंना अवेलेबल होतात, परंतु त्यावेळेचे ते प्रयत्न. एकच चेंडू झाला या षटकामध्ये, एक चेंडू झाला त्याच्यावरती. अच्छा, सन्माननीय श्री आनंद शेट्टी साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय आणि हृदयाच्या अंतकरणापासून आमच्या समालोचन कक्षामध्ये त्यांचं सहर्ष असं स्वागत आहे. जाऊया पुढच्या चेंडूकडे. फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक तिथे येतो, ऑन साईडला केलेला फटका. एकच धाव पाहायला मिळते. फेकी करण्यासाठी उशीर पाहायला मिळतोय, परंतु परफेक्ट थ्रो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. खरं तर आजच्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूकडनं ज्या गोष्टी पाहायला मिळाल्या नाही, कुठल्याही प्रकारचा चुकीचा फटका पाहायलाच मिळाला नाहीये. सर्व लिजेंड खेळताना पाहायला मिळते परफेक्ट क्रिकेटिंग शॉट. इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट झाली आहे आणि चेंडू अगदी आपण पाहतोय त्या साईडला असणाऱ्या शेडला लागून मैदानाच्या आतमध्ये येतो, तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. फटका चांगला होता, परंतु तिथे मैदानाचा अडथळा पाहायला मिळतोय. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय, जिथे 1.3 चेंडूंचा खेळ संपला. म्हणजे 9 चेंडू आतापर्यंत टाकून झाले त्या सामन्यातील आणि 13 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन्ही संघांकडे असणारी गोलंदाजाची मजबूती आणि फलंदाजांची चपळता, अर्थातच मोठे फटके खेळण्याची असणारी क्षमता. मोठा फटका येतोय, काय फटका पाहायला मिळाला, नेत्र दीपक फटका. चेंडू अगदी सीमारेषा पलीकडे धाडून दिलाय. सुरेख फटका पाहायला मिळतोय. रामपॉल यांच्या बॅट मधून आक्रमण चढवलं जाते अरविंद यांच्यावरती. टप्प्यात घेऊन कार्यक्रम पाहायला मिळतोय. तब्बल 17 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. मध्ये 2-3 वर्षापूर्वी एक डायलॉग फार फेमस झाला होता की आमच्या टप्प्यामध्ये आला की आम्ही कार्यक्रम करतो, आणि तोच इथे फटका पाहायला मिळाला. रामपॉल यांच्या टप्प्यामध्ये चेंडू भेटलाय आणि टप्प्यात घेऊन कार्यक्रम केलाय. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. फुल टॉस मध्ये चेंडू समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षकाला तिथे हुलकावणी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली आहे. मी रसिक सरांना विनंती करतोय, अगदी सकाळी आमच्यासोबत कॉमेंट्रीला जोडले गेले होते, या पण व्यासपीठावरती आपल्याला पाचारण केलं जात आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचताना पाहायला मिळते आणि अरविंद यांचा सुद्धा समाचार येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये 9 धावा अर्जित केल्यात, म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, तंत्रशुद्ध पद्धतीचे फटके. यस, हा फटका सुद्धा सुरेख पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, वेल जज. आणि अखेर शेवटी इथे मात्र अजय कदम यांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत.
जाता जाता काय होईना परंतु मोठा मासा गळाला लावलाय. एक चांगलं षटक, इथे चांगल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. दोन षटकांचा खेळ संपला आणि 18 धावा धावफलकावरती लागल्यात. मार्को फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आणि पहिले षटक टाकणारे शैलू पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. आपल्या दुसऱ्या षटकाला वैयक्तिकरित्या सुरुवात करताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय वारंवार बदल केला जातोय. एरवी ज्यावेळेस फुल ग्राउंड वरती मॅचेस होताना पाहायला मिळतात त्यावेळेस मात्र 30 यार्ड सर्कलचं त्या ठिकाणी 2 षटकं 5 षटकांसाठी पॉवर प्ले पाहायला मिळतात, बंधनं पाहायला मिळतात मैदानावरती. परंतु या मैदानाचा आढावा घेऊन मात्र त्या ठिकाणी थोडीशी रणनीती वेगळी पाहायला मिळते. जवळपास 8 अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतातच आहेत. यष्टीरक्षण सुरेख होत आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जाते परंतु प्लॅन मिस चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतो. एक बिंदी गेंद मैदानाच्या आतमध्ये येते. शैलूची ही खासियत राहिली आहे. शतक सुरुवात करताना अगदी शेवटपर्यंत फलंदाजाला फॉलो करणं ही खासियत राहिली आहे. हो, बॅक टू बॅक लगातारच्या 2 डॉट डिलिव्हरीज बांधून ठेवण्याचं काम, फलंदाजांच्या धाव संख्येला बेड्या लावण्याचं काम इथे मात्र गोलंदाजाकडून होताना पाहायला मिळतंय. बॅटची आउटर एज घेऊन चेंडू आपण पाहतो. अगदी एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी पलायन पाहायला मिळते. स्वतः गोलंदाज अगदी यष्टीरक्षकाची भूमिका साकारण्यासाठी तिथून रनअप घेऊन यष्टीरक्षकांच्या जागेवरती जाऊन पोहोचलाय परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळाले. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळाल्यात. रामपाल यांच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला येताना पाहायला मिळालेत आणि त्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता एक सेट टार्गेट देत असताना येणं फार गरजेचं. समोरच्या दिशेने काय सुरेख फटका गेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्रिकेटचं सौंदर्य प्रचलित करणारा फटका. 4 धावांसाठी हा फटका खेळला. सुईमधून जसा धागा ओला जातो ना तसा इथे फटका सजवलाय. सुरेखरित्या 2 झाडांच्या मधून कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावफलक पुढे सरसावतोय वेगानं. 24 या आकड्यावरती 24 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सगळे नवीन आहेत. दिलाय. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नाही मोकळे पाले की फॉल स्पेस ठेवला पाहिजे होता. ठेवायलाच पाहिजे. ग्रामर फार महत्वाचं. चौकारानंतर हा पुढचा चेंडू पाहायला मिळाला आणि उजव्या यष्टीला मिस करून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. तर वाईड चेंडू येतोय म्हणजे गोलंदाजावरती कुठे प्रेशर आलंय की काय असा प्रश्न संभ्रमी येऊन जातोय.
वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुरेख फटका पाहायला मिळतोय. शैलूच्या या चेंडूवरती एक तडाखे बंद फटका, जिथे 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. चांगल्या गोलंदाजाविरुद्ध फटकेबाजी पाहायला मिळते आणि एका बाजूला उभं टाकलेले रामपाल आता मात्र आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावांची भागीदारी करत असताना पाहायला मिळते. जिथे नॉन स्ट्राईक एंडवरती मार्को त्यांच्यासोबत आपल्याला जॉईन करताना पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं धावांचा जो रोख आहे ना, येणाऱ्या धावा त्या आता मात्र धावफलकावरती जास्तीच्या येताना पाहायला मिळत आहेत. किंबहुना चांगल्या गोलंदाजाविरुद्ध घेतलं जाणारं एक भयानक अस्त्र इथे फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला ऑन पिच पाहायला मिळतंय. कलात्मकतेने खेळण्याचा इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. कलात्मकतेने खेळण्याचा केला जाणारा वापर, परंतु बॅटशी कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही आणि लेग बिफोर द विकेटची अर्थातच LBW ची विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. खरं तर लेग बिफोर द विकेट ही विकेट जर म्हटलं ना की यासाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या पाहायला मिळतात. इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन आणि विकेट्स हिटिंग. खरं तर या गोष्टी मला वाटतं आजच्या दिवसातील पहिली LBW ची विकेट आहे आपल्याला रामपाल यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलकाचा आढावा घेतोय. धावफलकावरती 29 धावा, 29 रन्स ऑन स्कोअरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 2 षटकांमध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली जाणार, परंतु खरं तर आता जे आघाडीचे 2 फलंदाज होते ना, ते दोनही मैदानाच्या बाहेर गेलेत. रामपाल आणि अजय कदम दोघांनी तंबूच्या आश्रय 24 धावांची खेळी करून मैदानाच्या बाहेर आपल्याला रामपाल जाताना पाहायला मिळालेत. नवीन बॅट्समन, बॅटर नेम प्लीज. जे आता मैदानाचा ताबा घेत आहेत त्या फलंदाजांचं नाव कळवा. बॅट्समन नेम प्लीज. ऐकलं का ते सांगतात? दिनेश नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेत, परंतु स्ट्राईक रोटेट झाली आणि मार्को आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. उजव्या गोष्टीला मिस करून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू येतोय. अवांतर धावेनं अजून भर पडतीये. 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. वाईट चेंडू येतोय आणि वाईट चेंडू आल्यानंतर अगदी आपण पाहतोय 10.0च्या सरासरीने धावा लागल्या गेल्यात. कारण 4थ्या षटकातील एक चेंडू अजून पहिला चेंडू येणं गरजेचं आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे 2 धावांसाठी जातोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉसचा चेंडू, विकेटची संधी, झेल सुटलाय आणि एक धाव कंप्लीट. घाई जास्त पाहायला मिळाली. झेल घेत असताना जास्तीचा अट्टहास पाहायला मिळाला. तो हातांमधून निसटलाय, जमिनीवरती आदळलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. दिनेश यांना आपण ऑन स्ट्राईक पाहतोय.
अजून एक वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुयोगच्या जागेवरती दुसरं नाव टच झालं. चेंज केलं. स्लॉट आहे ना आता तो दबायला गेला की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, गतीमध्ये परिवर्तन. फलंदाजाला गोलंदाजाची लाईन आणि लेंथ सापडत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकांकडे विसावतोय. दिनेश निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय फटका खेळा ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली जाईल. फेकी सुरेख होताना पाहायला मिळेल. हे वाईट का दो आहे का वाईट +2 नहीं वाइट प्लस 2 नहीं है. हाँ वाइट प्लस 2 तिच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु इथे वाईड चेंडू येतोय. आणि इथे काय पाहायला मिळतोय, पंचांनी मात्र ती धाव घेण्यासाठी नकार दिलाय. धाव नसणारे फक्त वाईडच्या रन्स असणार आहेत. येस, फक्त वाईडची रन आहे आता. धावलेले पण ते धावलेली रन नाही. 36 धावा धावफलकावरती लागल्या. 36. भाई तू उसको है ना दिखा मत डैड पहले मैच होना चाहिए अपना दोनों का, फिर उसको बोलने दे. नाही बरोबर आहे. नहीं फिर भी एक बार मुझे कंफर्म है. 4 बॉल हुआ ना अभी नाम ले लो. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यॉर्कर पद्धतीचा मारा, कुठल्याही प्रकारची धाव नाही. गोलंदाजीमध्ये पुनरागमन आपल्याला बंड्याबाई संघाचं होताना पाहायला मिळतंय. महमूद महमूद महमूदला 4. उजव्या यष्टीला मिस करून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, परंतु गोलंदाजाची रणनीती ते पाहायला मिळते. कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका फलंदाजाला खेळून द्यायचा नाहीये. आणि मार्को यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं थांबून ठेवलंय. पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. तिसऱ्या षटकाची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. चौथ्या षटकाची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. आणि तब्बल धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर धावफलकावरती तब्बल धावा आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत. 36 धावा, 36 रन. सदतीस धावा, माफ करा, 37 धावा धावफलकावरती लागल्यात. विनोद जगदाळे साहेब 4 ओव्हर 37 म्हणजे अजूनही 9च्या रन रेटवर खेळत आहेत. काय वाटतं शेवटच्या 4थ्या-5व्या गेअरवर शिफ्ट केलं पाहिजे? डाव्या यष्टीला मिस करून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. वाईड चेंडू येतोय. नक्कीच आता गिअरमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल, परंतु समोरचा संघ सुद्धा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर इथून 2-3 मोठे फटके आल्याने एक वेल सेट टार्गेट नक्कीच पाहायला मिळेल. आणि समोरच्या दिशेनं तडाखेबंद फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला जातोय. मोठ्या फटक्यांसाठी पाचारण केलं जात आहे, परंतु तिथे मात्र अडथळा निर्माण झालाय. विकेटचं पतन होतंय आणि फलंदाज दिनेश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. Yeah, I think in the mad rush of hitting the ball over the long on and long off, at times you miss that you can just get 2 and the 3s and the singles and still score 10-12 runs. At times the 4 and the 6s are like extremely risky. It's the greed
that takes you to the 4s and the 6s. But if you're not able to capitalize and get it right, you can fall into the greedy trap of scoring maybe 8-10 run shot. 38. जावेद शेख आहे. खरं तर रसिक सरांच्या सोबत कॉमेंट्री करत असताना असं वाटतं की कुठेतरी इंटरनॅशनल दौऱ्यावरती जाऊन इंटरनॅशनल क्रिकेटच्या पॅव्हिलियनमधून समालोचन सुरू आहे की काय, असा अनुभव मात्र नक्कीच येताना पाहायला मिळतोय. Yeah, I've been lucky and fortunate to follow Matchless. I used to stay in DN Nagar. Always dreamt of doing commentary of great teams like Matchless, Pandya Boys, Rahul 11 and all that. Lucky to do it. Right time over the wicket. Oh, the ball is high up in the air. There's a chance under it. The bowler is going under it. Can he take it? Oh, he misses it. And they scramble the second run. Oh, are they going for the third run? That could be extremely risky and they decide against it. What a valiant effort by the bowler. He had to run almost 20-25 yards. It was not at all an easy catch, let me tell you. It would have been a catch of the tournament. Kapil Dev would have been proud if he would have been watching the match. He took a blinder in 1983. जगदाळे साहेब काय वाटतं? एक अतिश जावेद इज ऑन स्ट्राइक नाउ. खरं तर हा झेल जर झाला असताना मग मात्र या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण उलट बाजूने धावणं आणि झेल घेणं इथे मात्र सुरेख आपल्याला फटका पाहायला मिळाला आणि तितकेच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. फलंदाजाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. राजू यांचं शेवटचं षटक कमालीचं, चिकाटीचं आणि कमी धावांचं मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतंय. आणि आमचे सर्वांचे लाडके श्याम वाघे. आणि एक स्पेशल अनाउन्समेंट आहे की प्रत्येक चौकार किंवा षटकार श्याम सरांनी मारलं तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. चौकार किंवा षटकार आमच्या सर्वांचे लाडके, आमच्या सर्वांचे प्रिय, आमच्या सर्वांच्या हृदयाला ठोके काळजात बांधणारे श्याम सर आलेले आहेत. आला रे आला, राजा आला. क्या बात आहे, क्या बात आहे. सर्वांचे लाडके, सर्वांचे प्रिय श्याम सरांनी एक काळ होता, तर तीच उत्कंठा सगळ्या प्रेक्षकांना. आणि स्विंग अँड मिस. आय थिंक द बॉलर इज व्हेरी स्मार्ट. चाणक्य नीतीचा गोलंदाज इथे आपल्याला बघायला मिळतोय. लाईन लेंथ व्हेरिएशन आणि तेवढेच लेग कटर, ऑफ कटर, पेस व्हेरिएशन जगदाळे साहेब चांगला करतोय. एका चांगल्या गोलंदाजाची खासियत, ओळख तीच असते. त्याचाच वापर मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय, कारण कमालीचं डेथ ओव्हर आपल्याला पाहायला मिळते राजू यांच्या माध्यमातून. Oh, lovely shot, a flick of a wrist. VVS Lakshman would have been proud of the wristy shot there. Mohammad Azharuddin, VVS Lakshman, known for the wristy work. आणि कलाइयों का बहुत ही नाजुक नजराना यहाँ देखने को मिल रहा है. सुंदर असा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे. और स्कोर 5 ओवर की समाप्ति पर. एट द कंप्लीशन ऑफ द 5th ओवर, अ वेरी लवली बिट ऑफ बॉलिंग, नपीतुली गेंदबाजी. 42. 5 ओवर 42. 43 इज अ टार्गेट. जगदाळे साहेब, आपण सकाळपासून बघतोय 5 ओव्हर 43 समोर मारणं अवघड आहे. आणि 5 ओव्हर 43 म्हणजे ऑलमोस्ट 8.17च्या सरासरीने करावं लागेल. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 7-8-9 तरी मारलेच पाहिजे. काय वाटतं, काय असली पाहिजे रणनीती? 8 ओव्हर 43. जगदाळे सर, रणनीती जर सांगायची झाली तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथून खेळणं फार गरजेचं, कारण बंड्या बॉईजकडे तसे फलंदाज आहेत. आणि ती रणनीती प्रति ओव्हर जे रन रेट आहे ना, 6 चेंडूंमध्ये 8 धावा त्या ठिकाणी जमवून निश्चिततेचं असणार आहे आणि तशीच कामगिरी लागणार आहे. जास्त घाई करण्याची गरज नसणार आहे, कारण एखाद मोठा फटका आणि सिंगल लेव्हल्सवरती जरी लक्ष दिलं तरी मॅच इझिली वंड्या बॉईज जिंकू शकतात. परंतु समोरच्या दिशेनं मॅचलेस संघ कशा प्रकारची कामगिरी करतो याची उत्कंठा असणार आहे.
आवाजामध्ये थोडासा बदल करूया आणि आवाजामध्ये बदल करत असताना मायक्रोफोनचा ताबा देतोय कुशल कुंदल यांच्याकडे. इथे आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकतो आहोत सकाळपासून या स्पर्धेमध्ये ज्यांच्या आवाजाने रंगत आणण्याची काम केली. खरं तर त्यांचं वैशिष्ट्य राहिले, बालपण इथून गेलंय, सर्व खेळाडूंना ओळखतायत, सर्वांची खेळी माहिती आहे, सर्वांशी रिलेशन्स आहेत आणि त्यामुळे मात्र इथे आज कॉमेंटेटर म्हणून पाहायला मिळत आहेत. परंतु त्यांची एक खासियत आहे, कुशल कुंदल एक चांगले क्रिकेटपटू आहेत. नुकतीच कामोठे प्रीमियर लीग ही स्पर्धा कामोठ्यामध्ये पार पडली. 42 धावा झाल्यात आणि 43 धावांचं लक्ष आहे. नुकतीच कामोठे प्रीमियर लीग जी स्पर्धा पार पडली ना, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड दी कुशल कुंदल यांच्या नावावरती पाहायला मिळालाय. खरं तर तिथे खेळाडू म्हणून क्या बात आहे, क्या बात आहे. आणि जगदाळे सर आणि कुशल सर यांच्याबरोबर आज कॉमेंट्री सकाळपासून करण्यामध्ये मला जो आनंद मिळाला आणि शिकायला मिळेल. आणि कुशल सरांनी सांगितलं की इकडे खोलवर टप्प्याचा चेंडू म्हणजे अक्षरशः गोल्डन मंत्रच आम्हाला सकाळपासून सांगतायत. शॉर्ट चेंडू म्हणजे इथे कत्तल आहे. कुशल सर वेलकम कुशल सर इन टू द कॉमेंटेटर बॉक्स. आणि जगदाळे सर एक चहाचा ब्रेक घेऊन. चला 43 धावा. धन्यवाद विनोद जगदाळे, धन्यवाद सर. सलामीचे 2 फलंदाज मैदानात जात असताना राजेंद्र 11 बंड्या बॉईज या संघाकडून ज्यांनी गेल्या सामन्यामध्ये एक बहारदार खेळी मैदानामध्ये केली ते म्हणजे काटा राजू आणि मंदार गरुडे. We have in the commentary box Kushal sir, who is not only a commentator and a fellow friend of mine, but has also backed some man of the matches and man of the series in the few tournaments. 30 balls 43, 30 चेंडू 43 धावा. Matchless. तर काही क्षणातच आज आपल्यामध्ये टिळकनगर वसाहतील 2 खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार प्रस्तुत केला जाईल. रणजित पिल्ले सरांनी हे जीवन पुरस्कार मुंबई असू द्या आणि ठाणे रिजनचे जेवढे सुद्धा लेजंड क्रिकेटर्स आहेत रणजित पिल्ले सरांच्या माध्यमातून दरवर्षी 2 खेळाडूंना रोख रक्कम रुपये 50,000 आणि व जीवन गौरव पुरस्कार आपण देतो. याची पिल्ले सरांनी सांगितले टिळकनगर वसाहतील 2 नामवंत खेळाडूंना आज आपण टिळकनगरच्या माध्यमातून लगान स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आज 2 खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत. क्या बात है, क्या बात है. Thankful to Ranjit sir. I think these are the folks and the experienced season. You know, they are taking the legacy ahead. आतापर्यंत 35 खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार रणजित पिल्ले सरांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. क्या बात है, क्या बात है. वाह वाह. I think they are taking the legacy ahead. Mumbai cricket is known for its tennis cricket, and if you don't have such great personalities to take the legacy forward, cricket would have been nowhere. So we are really thankful on behalf of the entire organizing committee. Thankful for Ranjit sir. Kushal 30 चेंडू 43 धावा. What a match we have on our hands. Let's play. सलामीचे 2 फलंदाज 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी मंदार गरुडे आणि काटा राजू. रामपाल संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. सामना चालू आहे सेमीफायनल नंबर 2. एका बाजूला मॅच लिस्ट तर दुसऱ्या बाजूला राजेंद्र 11 बंड्या बॉईज. पुरलेंचा चेंडू होता. कॉपीबुक ड्राईव्ह पाहायला भेटला. चेंडू ड्राईव्ह करतोय. कवच दिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षणाकडून थोडीशी चूक झाली. पळून पूर्ण गेलेले आहेत. रामपालचा पुढचा चेंडू मंदार साठी. नावाजलेला फलंदाज मंदार. एक काळ होता मंदारच्या नावाने पूर्ण खचाखच स्टेडियम. बघा मनगटाचा वापर किती सुरेख पद्धतीने केला. चेंडू लास्ट पर्यंत बघितला, फक्त दिशा दिली, पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव पळून पूर्ण केली दोन्ही बॅटरने. कुशल सर जसं मी म्हणत होता की तर आपण एसटीच्या मागे उभे
यष्टीरक्षक एक मोठं नाव टेनिस विश्व क्रिकेट मधील श्याम वागळे. क्या बात है, क्या आज बात यांचा वाढदिवस आहे. लगान स्पोर्ट्स क्लब व पूर्ण टेनिस क्रिकेट कडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्याम वागले सर. एक सिटी होऊन जाऊ द्या तिकडून. त्यात नंतर ज्यांच्या हस्ते हॅलो हॅलो ज्यांच्या हस्ते गेले 35 खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार रोख रक्कम रुपये 50,000 देण्यात येतो. आमच्या सर्वांचे लाडके ज्यांचं क्रिकेटवर अतिशय प्रेम आहे रणजित पिल्ले सर, तुम्हाला सुद्धा पूर्ण टेनिस क्रिकेट मुंबई क्रिकेट असोसिएशन व टिळक नगर आणि लगान स्पोर्ट्स क्लब तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 4 balls and 5 runs. Mandar is playing a very, very calculative innings. He knows the importance of wickets. He knows the importance of staying there. He knows how much his wicket matters. It's the ROB, the rush of blood in cricket. Cricket is a game of small margins. You need to control the ROB, the rush of blood. And Mandar is very, very known for taking the game into the last few overs, ensuring that there are plenty of wickets. Very, very delicately played to the point area. Just a single. And there is absolutely no rush. This is the level. They know that it's not a run out score that they are chasing. 5 चेंडू झाले, धावसंख्या झाली, धाव फळकावर 6 धावा. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे मैदानामध्ये. चांगली खेळी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानात पाहायला भेटते. 43 धावाचा पाठलाग करतात आहे दोन्ही फलंदाज. बघा राजू आणि मंदार गरुडे सिंगल डबलने त्यांना माहिती आहे मध्येच एक मोठा फटका आपण मॅचला आपण घेऊन येऊ शकतो, कुठल्या एका बॉलरला चार्ज करू शकतो. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे एक वर्षाचा. तो अनुभव आपल्या मैदानामध्ये दाखवत असताना या सामन्यामध्ये आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 2. What a shot. Ball is racing into the covers area. The batsman have completed. There's a slight fumble there and they're going for the second. That could be extremely risky. Oh my goodness me. You cannot tell what is the age of these players out there. They are running as if they are playing in the 1980s and 1990s. This is what the action-packed 40,000 spectators across the ground have come here to watch. Sir, काय वाटतंय running between the wickets? बघा त्या जमान्यात रनिंग बिटवीन द विकेटच इम्पॉर्टंट होते. त्या काळात मोठे फटके कुठलाही खेळाडू खेळत नव्हते. सिंगल डबलनी क्रिकेटला पुढे घेऊन चालायचे, स्कोर बोर्डला घेऊन पुढे चालायचे. आजचं क्रिकेट खूप वेगळं आहे. आजच्या क्रिकेटमध्ये एक षटकार मारा नंतर तुम्ही 4 बॉल डॉट केले तरी चालतील. हे आजचं क्रिकेट आहे. पण तेव्हा काळाचं क्रिकेट आज तुम्ही मैदानात लाईव्ह प्रेक्षेपण पाहतात आहेत, तुम्ही स्वतः खेळताना पाहतात आहे. कुठलाही खेळाडू मोठे फटके नाही खेळत आहे. एका चेंडू मोठा खेळला पण बाकीच्याही तो सिंगल डबल वर खूप कॉन्सन्ट्रेट करतात, स्कोर बोर्ड वेगाने वाढवतात. त्यांना माहिती आहे सिंगल डबल हे इम्पॉर्टंट असतं या क्रिकेटच्या दुनियामध्ये. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज मार्को. कुशल सर, मी आत्ताच उमेश मांजरेकर सरांशी बोलत होतो आणि म्हणत होतो की काय आजकालच्या टेनिस मध्ये संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज मार्को. धावसंख्या झाले धाव फळकावर 8 धावा. बिनबाद राजेंद्र 11 बंड्या बॉईज संघाची. या टायमाला डावे अस्टीच्या बाहेर पंचांचा इशारा येतो. स्वैर मारा, वाईट डिलिव्हरी.
धावसंख्या होते 9 धावा धाव फळकावर. पुढचा चेंडू मार्कोचा सामना करेल राजू. या टायमाला वेगाने टाकला होता चेंडू अक्रॉस द लाईन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगाला आदळतोय. निर्धाव चेंडू. हॅलो हॅलो. मार्कोचा पुढचा चेंडू राजूसाठी. धावसंख्या झाली आहे 9 धावा धाव फळकर. 43 धावांचा पाठलाग करतात. 34 धावांची गरज आहे अजूनही 23 चेंडू मध्ये. हो या टायमाला क्रॉस लाईन. चेंडू पिक केला. चेंडू जातोय थेट सीमारेखा पार. 4 धावांसाठी. Oh, that's a biggie. That's an absolutely high and handsome over the mid-wicket area. And there's hardly anything that the fielder can do. A little bit wrong line and length to a left-handed batsman, and this has dispatched it high and handsome. That's what Kushal sir was telling. You know, technically sound batting we have seen so far, and there will be one or two bad deliveries that the bowler will bowl. Wait for it. And that was the era of 1980s and 1990s. Plays the 1 and the 2s and the bad ball will come. अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी इथे बघायला मिळते आणि एक चुकीचा चेंडू, चुकीला माफी नाही. LBW allowed appeal. He's gone, is back in the dugout, trying to play across the line. Kushal sir, what a comeback. कमबॅक पाहायला भेटलं. या इकडे मार्को कडून बघितलं अक्रॉस द लाईन आला. स्टंप टू स्टंप डिलिव्हरी केली. चेंडू पायाला आदळला. पायचीची अपील केली. पंचांनी बाद घोषित केला. राजूचा खेळचा अंत होता. पहिला झटका या इकडे आपण पाहायला भेटतोय. पहिला गडी बाद होतोय राजेंद्र 11 बंड्या बॉयज संघाचा. राजू बघा तर राजूची जागासाठी मैदानात कुठला फलंदाज येईल. सुयोग नवीन बॅटर मैदानात येतोय राजूची जागा घेण्यासाठी. 13 धावा झाल्या. 13 धाव्यावर हा पहिला गडी बाद झालाय. आज चांगला सामना रंगताना आपल्याला पाहायला भेटेल मैदानावर. 43 धावांचा पाठलाग करतात राजेंद्र 11 बंड्या बॉयज. अजूनही उर्वरित 21 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एकवीस चेंडू आणि 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी राजेंद्र 11 बंड्या बॉयज या संघाला. मार्कोचा पुढचा चेंडू आलेला नवीन बॅटर मैदानामध्ये. सुयोग 30 balls and 43 runs is the target. And what an exciting semi-final we are having here at Tilaknagar. Into the block of the ball is racing into the long on area. The batsmen have completed one. They're thinking of the second. That could be extremely risky. And what a lovely running between the wicket. बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. चित्तसारखी मंदार सरांना मानलं पाहिजे. या वयात सुद्धा म्हणजे अक्षरशः 1980 आणि 90चा काळ मला डोळ्यासमोर लाईव्ह बघायला मिळतोय. क्या बात है, क्या बात है. स्कोर बढ़ता हुआ 15. Reverse shot over the point. Can you believe it? This is an absolutely beautiful shot. What a confidence. What a shot. कुशल सर क्या कहना है इस शॉट के बद्दल. आजच्या दिवसातील पहिला रिव्हर्स फटका आणि पहिला रिव्हर्स फटका तो पण सीमारेखाच्या पार. सुयोगच्या बॅटीतून पहिला भेटलेला तो स्विच हिटचा चौकार. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 19 for the loss of 1 wicket. 19 धावा. अजूनही 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 19 चेंडू 24 धावा. एका बाजूला मॅचलेस तर दुसऱ्या बाजूला राजेंद्र 11 बंड्या बॉयज. या दोन्ही संघांमध्ये ही सेमीफायनल नंबर 2 ची लढत आपण पाहतोय.
19 चेंडू आणि 24 धावा. शेवटचा चेंडू स्वतःचा पल्ला संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. What will he bowl? It's a very important delivery of this over. Oh my goodness me! He swings it like Surya Kumar Yadav. This would have been a 4 or a 6 on a one-kidder wicket. But we are playing in Tilak Nagar Chembur. Just a second. 20 for the loss of 1 wicket. 2 षटक संपलेले आहेत सर. रन रेटच्या हिशोबाने सर रणनीती बरोबर आहे का अजून 4-5व्या गेअरवर गाडी ढकलण्याची गरज आहे? काही गरज नाहीये. बरोबर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात आहेत. धावसंख्या झाली धाव फळकावर 20 धावा. अजूनही 19 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे. जिंकण्यासाठी पाहिजे 23 धाव्यांची गरज. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिले षटक आढळण्यासाठी येतोय गोलंदाज संदीप दळवी. नावाजलेला गोलंदाज संदीप दळवी. राहुल 11, मॅचलेस 11, बंड्या बॉईज यांच्या कुठल्याही प्लेअरची इंट्रोडक्शन देण्याची गरज नाहीये. स्ट्राईक चेंज होत असेल ना एक रन इकडे. म्हणून परत मला ही शिफ्ट करायला मला कोणी सांगितलं नव्हतं हे मी आलो. संदीपचा पहिला चेंडू फिरकी घेणारा चेंडू होता. पडला वळाला. तेवढा चांगला फटका मंदारकडून पहिला वाटला. बॅकफुटला गेला. पाठच्या पायावर खेळत असताना. Absolutely very beautiful batting there by Mandar. Very technically sound. A little bit of shot and he will rock onto the back foot a little bit fuller and he will ensure that he plays the cover drive. Anything on the leg and he will flick it and you will be remembered of Mohammad Azharuddin or VVS Lakshman. Extremely talented batsman Mandar. He is at the non-striker end and at the striker end he is a batsman. ज्याला काही इंट्रोडक्शन ची गरज नाहीये. सुयोग फलंदाजी मार्गावर सज्ज आहे. संदीप चा पुढचा चेंडू सामना करेल सुयोग. Slight field change, getting the point field a little inside the 30 yard. Reverse it, that could be a run out there. It is going to be a suicidal run. What a lovely wicket keeping out there. या यष्टी रक्षकासाठी जी धावचीत चिगडी बाद केली. एक मोठा फलंदाज स्तंभूत परतवला मंदार गरुडे. श्याम वागलेचा एफर्ट्स आपल्याला पाहायला पडला. त्या एफर्ट साठी नरेश सावंत सरांकडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक या इकडे येत आहे. Yeah, this is something you need to be careful about. A wicket here and there. Was that a suicidal run? Mandar was playing beautifully. Should I say it was the commentator's curse? I was just talking about Mandar sir. And कुशल सर काय वाटतं रन एक रिस्की रन होता आणि या सिच्युएशनला कॉन्टेक्स्ट क्रिकेट आणि लाईफ कॉन्टेक्स्टवर काय आपण कधी करतो हे खूप मॅटर करतं. गरज होती रनची सर. बघा चेंडू खूप जवळ होता. नसते धावले तरी नंतर मंदारकडे क्षमता होती मोठे फटके खेळण्याची. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट चालू होतं मंदारचं. आतापर्यंत आपण पाहिलं त्याच्या बॅटीतून चांगले धावा आल्या ते सिंगल डबलच्या माध्यमातून.
ठीक आहे, धावचूच्या स्वरूपात बाजाला तर मागच्या बॅटर्सला आता टार्गेट अचीव्ह करायचं आहे, जर सामना जिंकायचा असेल तरी. The ball is high up in the air and just fall short. Very well fielded by the cover. It could have just gone above. And the pressure is building. Cricket and life, it's all about the pressure. Every dot ball, every single run will add on to the pressure. संदीप दळवी फिरकीचा जादूगर, डावकुरा गोलंदाज, हातभर चेंडू वळणामध्ये माहीर. बघितलं आता पण चेंडू वळवला, बॅटीची कडा घेतली, चेंडू आला होता कव्हर कडे, क्षेत्ररक्षणाच्या थोडा पुढे पडला. हो या टायमाला बसला गुडगा टेक, तमाशा देख, चेंडू फिरकावून दिला, चेंडू जातोय सीमारेखा पार, 4 धाव्यांसाठी. What a shot! Unbelievable shot! Oh, he's playing like he used to play golden days. 26. The score is 26. 14 ball 17. 14 ball 17 धावा. 14 की बॉल में 17 रन की आवश्यकता अभी भी बाकी. Oh, he goes for a reverse. Couldn't quite connect it. And that's by-run signal by the umpire. चेंडू चांगला होता, यष्टीरक्षकाच्या मागे उभा श्याम वागलेकडून चुकी झाली आणि त्या चुकीला माफी नव्हती आणि त्याच एक धावा पळून पूर्ण केल्या दोन्ही बॅटरनी. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत धावफळकावर 27 धावा. उर्वरित 13 चेंडूचा खेळ मैदानात बाकी, 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. What a nail-biting semi-final we are having here. 13 balls and 16. A wicket here and a wicket there. You never know in cricket and in life. Anything can happen. And that's the beauty of this game. And that's why we play this game at this level. My goodness me. A jam-packed stadium out here in Tilaknagar. 13 balls and 16. All the great legends, all the great personalities are on the ground. आणि थोडा फील्डिंग मध्ये 30 यार्ड सर्कलच्या ऑलमोस्ट बाहेर मिड ऑफच्या जागेवर फिल्डर तैनात. Oh, he's gone. There's a loud appeal there. At the umpire out there signals it like pie. 12 चेंडू. 3 षटकांचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाली 28 धावा, 2 गडी बाद राजेंद्र 11 बंड्या बॉयज संघाची. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी राजेंद्र 11 बंड्या बॉयज संघाला. बघे चौथं षटक हादरण्यासाठी गोलंदाज कोण येतोय. 43 टार्गेट आहे. 12 चेंडू 15 धावा. आणि आपण अशा एक टुर्नामेंट त्या काळी पाहिल्या जिथे 6 बॉल मध्ये 4 किंवा 5 सुद्धा डिफेंड झालेले आहेत. आणि तेच पंड्या बॉयज असो, मॅचलेस असो, राहुल 11 असो, हे मोठे दिग्गज संघ हे शेवटच्या चेंडू पर्यंत फाईट देतात. आणि तीच खासियत आहे प्रत्येक संघासाठी. चौथं वैयक्तिक दुसरं षटक हादरण्यासाठी येतोय गोलंदाज रामपाल. आता 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी राजेंद्र 11 बंड्या बॉयज संघाला. एक अति तट्टीची लढत मैदानात पाहायला भेटते आपल्याला दोन्ही संघांविरुद्ध. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय. मॅचलेस विरुद्ध राजेंद्र 11 बंड्या बॉयज या दोन्ही संघांमध्ये. It's white signaled by the umpire, and the extras would not be a welcome thing for the fielding side at this point of time. You need to get the dot balls, you need to get the wickets, you need to put the pressure on. Every dot ball is going on to increase the pressure. Oh my goodness me, the ball is high up in the air. Is he going to take it? Oh, he has dropped it. Can you believe it? That's a catch that would really cost, and a catch that you will not forget ever in your life. Was this the turning point? दादा
क्या ये कैच मैच का टर्निंग पॉइंट हो सकता था? मला तर असंच वाटतं ही जर कॅच आली असती तर मॅच रंगताना पाहायला भेटलं असतं. पण या इकडे कॅच सुटली, त्यात नंतर दुहेरी धाव आली, धावसंख्या वाढत धावसंख्या झाली फळकावर 31 धावा. आता ही सामना मैदानात रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकायला. एक एक डॉट बॉल बॅटिंग टीमवर प्रेशर आणणार आहे, एक एक रन या इकडे बॉलिंग टीमवर प्रेशर आणणार आहे. या टायमाला बघा अभि द बॉडी चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू, परत चेंडू. जबरदस्त कीपिंग की जितनी तारीफ कम करू. 10 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी राजेंद्र 11 बंड्या बॉयज या संघाला. वागले सर कीपिंग में तैनात, नावाजलेला यष्टीरक्षक वागले सर. The ball is high up in the air. Oh my God! What a catch! What a catch is this going to be? A match that will go on till the wire. Oh my goodness me! Every dot ball, every wicket. This is going to be the pressure. Cricket and life. It is the ROB. The rush of blood. Was this shot needed? Could you have played a single? Could you have just pushed the ball? आणि त्याच वेळी मंदारची जी खेळी आहे, मंदार ज्या तऱ्हेने खेळत होता सेन्सिबल खेळी, ती कुठेतरी कुठल्या तरी बॅट्समॅनला वेगळ्याच रूपात इथे खेळावी लागणार आहे. इफ यू ट्राय टू गो फॉर द बिग वन्स, यू नेव्हर नो. क्रिकेट इज अ फनी गेम माय डिअर फ्रेंड. इट्स अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय जोनस. नवीन बॅटर शैलेशची जागा घेण्यासाठी मैदानात आलाय जोनस. 9 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अटीतटीची लढत दोन्ही संघांमध्ये पाहायला भेटते. एका बाजूला मॅचलेस तर दुसऱ्या बाजूला राजेंद्र 11 बंड्या बॉयज. रामपॉल 9 balls 12 runs. रामपाल पुढचा चेंडू घेऊन जोनस साठी. आठ चेंडू 11 धावा. What a match! It is a nail biting match, and that is what both these teams are known for. They will not give you an inch. 8 चेंडू 11 धावा. क्या बात है. जबरदस्त विकेट कीपिंग का नजराना दामले सर द्वारा. सात चेंडू 11 धावा. This match is going till the wire. You have to hold on to your seats because this is the grand semi-final match. 7 balls, 11 runs. What a match! Unbelievable scenes out here in Tilaknagar Chembur. Oh my goodness me! That's a Yorkerland delivery. 6 balls and 11 runs. Oh my God! काय गोलंदाजी केली आहे रामपालने. थांबून ठेवलंय राजेंद्र 11 या संघाच्या फलंदाजाला मोठे फटके खेळल्यापासून. सामन्याचं गणित या इकडे बदलत असताना आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राजेंद्र 11 बंड्या बॉयज या संघाला बघा पहिल्या चेंडूवर झेल सुटला, दुहेरी धाव आली, सामना जवळ आला, बॉल टू बॉल आला. त्यात नंतर कमबॅक केलं रामपालने गोलंदाजीमध्ये आणि थांबून ठेवला राजेंद्र 11च्या फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी. बघा पण मी तुम्हाला एक सांगतो जोनसकडे क्षमता आहे
याच मैदानात नाईटच्या स्पर्धेमध्ये जोनसने एक हाती सामना भरत वाघेला बरोबर उभा राहून जिंकून दिला होता बंड्या बॉईज या संघाला नाईटच्या स्पर्धेमध्ये. आता पण मला आठवतो तो सामना. तर जोनसकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. Bowler name, please. Bowler name. Dinesh. Right arm over the wicket. 6 balls. Oh my God! That's a biggie! Unbelievable! Can you believe it? This is mind-blowing. This is crazy. This is sensational stuff. This is out of the box. What a shot! A shot that will be remembered for a long, long time. मी हे षटक चालू व्हायच्या अगोदरच सांगितलं होतं. जोनसनी याच मैदानात नरेश सावंतच्या माध्यमातून जी नाईट स्पर्धा भरण्यात आली होती तेव्हा एका हाती भरत वाघेला बरोबर उभा राहून एका हाती राजेंद्र 11 ला सामना जिंकून दिला होता. तीच बॅटिंग आता बघायला भेटली. पहिला चेंडूवर हल्ला बोल होता. पहिला चेंडू सीमारेखे बाहेर आला षटकारासाठी. आता सामना येतोय 5 चेंडू आणि 5 धावा. त्या नाईट स्पर्धेमध्ये पण याच जोनसनी समोर षटकार मारून सामन्यामध्ये आणलं होतं राजेंद्र 11 ला. मॅच अजूनही ओपन आहे सर. 1 विकेट 1-2 डॉट बॉल आणि मॅच कुठेही फिरू शकते. आयुष्य आणि क्रिकेट कधी काय होईल याचा नेम नसतो आणि म्हणूनच एवढी वर्ष आपण क्रिकेट खेळतो. 5 चेंडू 5. You never know. 1 wicket and 1 or 2 dot balls can change the complexion of the game. That's the beauty of this game. पाच चेंडू 5 धावा. आता 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. एका बाजूला मॅचलेस तर दुसऱ्या बाजूला राजेंद्र 11 बंड्या बॉयज. दिनेशच्या हातामध्ये चेंडू आहे. दिनेश टू सुयोग. सुयोगच्या बॅटेतून 2 चौकार आतापर्यंत पाहिलेत. कंपल्सरी चेस असणार आहे ह्याची नोंद घ्या. या डावाला चेंडू भिरकावला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ते राहते. जेल टिपली जाते. Wicket. And now that is the funny part. The batsman out there who is absolutely timing is at the non-striker end. And that is what exactly I was talking about. You never know. संधी आणि सूर्योदय दोन्ही एक साम्य आहे. उशिरात जागे होणाऱ्यांच्या नशिबी दोन्ही नसतात. नवीन बॅटर सुयोगची जागा घेण्यासाठी मैदानात चाललेत अरविंद. तर 3 चेंडू 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 4 धावा. एका बाजूला मॅचलेस दुसऱ्या बाजूला राजेंद्र 11 बंडा बॉयज. कुठला संघ जिंकेल? जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ असेल आणि मेगा फायनलचा सामना कनक 11 विरुद्ध खेळण्यासाठी 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आता सामना जिंकण्यासाठी. नवीन बॅटर मैदानात बघतो आपण. 3 balls and 4 runs and the batsman who is striking handsomely is at the non-striker end. Can you believe it? What will he feel? He wants to get it on strike. And this is a very, very important ball. Can you get the man who is timing the ball back on strike? Sensible cricket इथे खेळण्याची अत्यंत आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. What a match! Oh, he's gone. But what he did was he got the main batsman on strike. Though it's a dot ball, 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. What a match! क्या है बॉल क्या है? आउट है. What a match! 2 balls and 4 runs. Cricket
इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यावर प्रत्येक क्रिकेट रसिकाला वाटलं की मॅच संपली आणि त्याच वेळी गोलंदाजांनी त्याची जादू फिरकी दाखवली. 2 चेंडू 4 धावा. 2 balls and 4 runs. What a match. नवीन बॅटर मैदानामध्ये जात असताना अरविंदची जागा घेण्यासाठी संजय. बघा पहिल्या चेंडूवर षटकारा 6 चेंडू 11 धावा होत्या. पहिल्या चेंडूवर षटकाराला सामनाला 5 चेंडू 5 धावा. त्यात नंतर एकेरी धाव. तेव्हा 4 चेंडू आणि 4 धावावर सामनाला. आता सामन्याचं समीकरण बदलत असताना 2 चेंडूवर 2 गडी बाद, 1 कॅच आउट 1 रन आउट. आता 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जोनसकडे क्षमता आहे हा सामना एका हाती वळवण्यासाठी आपल्या बाजूने. बघूया जोनस का दिनेश. It is the ROB, the rush of blood. It is the team that holds the nerve. It is a test of your temperament. It's a test of your stamina. It's a test of your mindset. 2 balls and 4 runs. अत्यंत महत्वाचा चेंडू. या सामन्यातला अत्यंत महत्वाचा चेंडू. या चेंडूवर 1 किंवा 2 आले. 2 आले तर स्ट्राईक परत रोटेट. परत त्याच माणसाला. आणि 1 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 4 धावा. सगळे मित्र म्हणतात 1 चौकार तरी मार भावा. सामनाचं पारड बदलत असताना 1 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. मॅचलेस का राजेंद्र 11 बंड्या बॉयज. कोणता संघ जिंकेल. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. दिनेश टू जोनस. कुशल सर, मी पहिल्याच चेंडूवर षटकार मारल्यावर म्हटलो की दोन्ही टीम शेवटच्या बॉल पर्यंत मॅच साठी फाईट करणार. He dances down the track. Let us see what happens. Oh, he takes it. Can you believe it? Can you believe this match? First ball, 6 runs, and they have lost it. And that is the beauty of this game. That is a game of glorious uncertainties. You never know what will happen. When the 6 was hit on the first ball, everyone knew it is the match in the pockets. आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये काय कधी होईल, वेळ कधी कुठल्या वेळी काय करून जाईल हे आपण कधीच सांगू शकत नाही. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मॅचलेस 11 हार्ड लक राजेंद्र 11 बंड्या बॉयज. चांगली खेळी तुम्ही दाखवली. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांची मनं जिंकली. क्रिकेटचा खेळ आहे, एकाला जिंकायचं असतं, पण तुम्ही जे प्रेक्षक वर्गांना आज तुमची खेळी दाखवली आणि सांगून ठेवलं का आम्ही या वयात येऊन पण आत्ता पण आपलं क्रिकेटचा जोश आणि क्रिकेटवर जे प्रेम आहे ते तुम्हाला एक क्लास क्रिकेट क्वालिटी दाखवली. मी रणजित पिल्ले सरांना नम्र विनंती करतो. मंचावर याच्या रणजित पिल्ले सर आणि सर्व खेळाडूंना मी नम्र विनंती करतो. सचिन तेंडुलकर एकदा म्हटलेले की क्रिकेटमध्ये या तो एक टीम जिंकते आणि दुसरी टीम शिकते. आज डेफिनेटली एक टीम शिकली आहे आणि दुसरी टीम जिंकली आहे. चला सगळ्या खेळाडू मंचाजवळ यायचे. सगळ्या खेळाडूंना नम्र विनंती करतो. राजेंद्र 11 बंड्या बॉयज, मॅचलेस, राहुल 11 जेवढे सुद्धा खेळाडू आहेत मंचाजवळ या. आपण या इकडे केक कापणार आहोत. रणजित पिल्ले सरांचा वाढदिवस आहे. रणजित पिल्ले सर मंचावर यायचं आहे. I would request Ranjit Pillai sir to come. It's his birthday today and what a lucky day we have. We have Ranjit sir out here. It's a privilege, honor to have Ranjit sir. Thank you so much. वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत आमचे सर्वांचे लाडके रणजित सर. Can I request all the players? प्रत्येक प्लेयरला विनंती केली जात आहे. चला रणजित पिल्ले सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला सगळ्या खेळाडूंना मी नम्र विनंती करतो मंचाजवळ या सर्व खेळाडू.
तर JSW चे ऍडमिन मॅनेजर कल्पेश जोशी सर सुद्धा या इकडे आले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. Happy birthday to you. Happy birthday to Ranjit. Happy birthday to you. Happy birthday. Hey, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ranjit sir. Happy birthday to you. Thank you sir. वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत. आणि उमेश सर सुद्धा त्यांच्या स्वतःच्या हाताने रणजित सरांना, वा वा क्या बात आहे. उमेश मांजरेकर सर इथे वेळात वेळ काढून आलेले. टेनिस गॉड ऑफ टेनिस क्रिकेट उमेश मांजरेकर, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट. क्या टुर्नामेंट आणि आमचे सर्वांचे लाडके. दिस इज इन द मेमरी ऑफ लेट श्री रमेश शर्मा सर. आणि एवढे सगळे दिग्गज आज एका मंचावर बघण्यामध्ये जे आनंद आहे. श्याम सर, उमेश सर, रणजित सर, मॅचलेस राहुल, पंड्या बॉईज, सगळे दिग्गज प्लेयर आज वेळात वेळ काढून एवढी महत्वाची इम्पॉर्टंट टुर्नामेंट साठी आलेले आहेत. प्रत्येक प्लेयर, प्रत्येक स्पॉन्सरर याचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. रणजित सर हॅज ऑलवेज कॅरीड द लेगेसी अहेड, हॅज टेकन क्रिकेट, टेनिस क्रिकेट टू अ डिफरंट लेवल. वी आर लकी अँड व्हेरी फॉर्च्युनेट टू सेलिब्रेट हिज बर्थडे. चला कनक इलेव्हन आणि मॅचलेस दोन्ही संघांनी त्वरित खेळपट्टीच्या बाजूला लाईन अप करून घ्या. कनक इलेव्हन आणि मॅचलेस दोन्ही संघांनी लवकरात लवकर खेळपट्टीच्या बाजूला लाईन अप करून घ्या. चला लवकर. मॅचलेस खेळपट्टीच्या बाजूला लाईन अप करा. कनक इलेव्हन खेळपट्टीच्या बाजूला लाईन अप करा त्वरित. चला मॅचलेस इलेव्हन लवकरात लवकर खेळपट्टीच्या बाजूला लाईन अप करा. रामपाल आपल्या संघाला घेऊन खेळपट्टीच्या बाजूला लाईन अप करा. कनक इलेव्हन श्रीकांत आपल्या संघाला घेऊन खेळपट्टीच्या बाजूला लाईन अप करा. मी सर्व लगान 11 चे जेवढे सुद्धा खेळाडू आहेत त्यांना नम्र विनंती करतो, आपण विकेटच्या या इकडे जायचं आहे. करतो पहिली नाही. आणि आपण खेळपट्टीवर लाईन अप करा. चला
खेळपट्टीकडे लाईन अप करा. मॅचलेस आणि कनक 11 खेळपट्टीवर लाईन अप करा. चला सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर लाईन अप करा. ज्यांच्या